अमरावती जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांवर व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमदार अरुण अडसड यांनी विधान परिषदेत सरकारला घेरलं। यावेळी ते चांगलेच आक्रमक झाले होते। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार अरुण अडसड यांनी विधान परिषदेत सरकारला चांगलंच घेरलं। अमरावती जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांबाबतही आमदार अरुण अडसड आक्रमक झाले। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ हे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं जन्मस्थान आहे। सातत्याने तिथे शासकीय कृषी महाविद्यालय उभारावं यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी युवकाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची ख्याती अनुभवायला मिळेल। मग हे सरकार असे निर्णय घेण्यास दिरंगाई का करत आहे, असा सवाल आमदार अडसड यांनी केला। नेत्र बिघडले एखाद्याचे तर शस्त्रक्रियेची सोय आहे, नजरच बिघडली मग मात्र निरुपाय आहे, अशा प्रकारचं हे सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली। अत्यंत महत्त्वाचा विषय दोन मिनिटात काय 2-3 मुद्दे आहेत। दादासाहेब डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख भारताचे माजी कृषी मंत्री, मी वारंवार हा विषय मांडतो। आपण या ठिकाणी स्मारक उभे करून राहिलो, अत्यंत चांगली गोष्ट आहे। महापुरुषांची स्मारक उभी झाली पाहिजे, पण ज्या भाऊसाहेबांनी शेतकऱ्यांसाठी आयुष्य घातलं, त्या भाऊसाहेबांच्या पापळ नावाच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या अमरावती जिल्ह्यातल्या पापळ नावाच्या त्यांच्या जन्मगावाला शासकीय कृषी महाविद्यालय झालं पाहिजे, या पद्धतीने आम्ही सांगतो। मागच्या सदाभाऊंनी त्याला सकारात्मक उत्तर दिलं होतं। मला असं वाटतं की दादासाहेब यावेळेस त्यांचं जयंती वर्ष आहे आणि या जयंती वर्षामध्ये भाऊसाहेब पंजाबरावांच्या नावानं या ठिकाणी कृषी महाविद्यालय, शासकीय कृषी महाविद्यालय करण्याचा आपण प्रयत्न करावा। अमरावतीला आपण वैद्यकीय महाविद्यालय दिल्याचं सांगून आपलीच पाठ आपण थोपटून घेतली, अभिनंदन। पण हे वैद्यकीय महाविद्यालयाची पूर्ण सुरुवात माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या राजवटीमध्ये, यांच्या कार्यकाळामध्ये सुरू झालं, त्याची प्रोसेस झाली होती आणि आज आपण घोषणा केली। पण तरी शेवटचाच आलं नव्हता 2 मिनिटाचा, का मी शेवटचाच वक्त आहे माझ्या माहितीप्रमाणे। एसटी महामंडळाच्या गाड्या, सभापती महोदया, आजही अनेक मुलं मुली अत्यंत गांभीर्याचा विचार करावा लागेल। मंत्री महोदय, अनेक मुली शाळा शिकायला, कॉलेज शिकायला, दरेकर साहेब, शाळा शिकायला, कॉलेज शिकायला मुलं मुली, तरुण मुलं मुली येतात। संध्याकाळी 9 वाजतापर्यंत 10 वाजेपर्यंत मुलं मुली शहरातून आपल्या घरी पोहोचतात। एसटीच्या संदर्भात आपण या ठिकाणी उल्लेख केला। अनेक मुलं असे आहेत की ज्यांना सकाळी 2-2 पिरियड सोडून द्यावे लागतात। एसटीच्या संदर्भात सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात सुधारणा केली पाहिजे। शेवटचे दोन मुद्दे सांगतो आणि कृपा करा थांबा, आपला वेळ झालेला आहे। सन्माननीय निरंजन डावखरे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।